गोकुळच्या 63व्या वर्धापन दिनामध्ये पहिला गोकुळश्री प्रथम पुरस्कार कदम परिवार यांना मिळालेला आहे। तर त्यांचा अभिप्राय आता आपण जाणून घेऊयात। कसं वाटलं तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर? एक नंबर वाटलं। ही म्हैस इतकी दूध कशी काय देते? ही म्हैस जाफराबादी मोठी आहे, ती म्हणजे इथं जिल्ह्यात नाही आहे। ती म्हैस आम्ही खरेदी केली आहे। बरं ती म्हैस आम्ही आणलेली आहे, आमच्या घरगुतीच तयार 2-4 वर्ष झाली आहे। बरं आता ते स्पर्धेच्या टायमाला बरोबर वेळ आली होती आणि ती स्पर्धा मिळाली आम्हाला। ते याच्यापूर्वी तुम्हाला अजून कोणते पुरस्कार मिळाले होते? अजून 2 नंबरची गायीमध्ये मिळाला होता, 3 नंबर पण गायीमध्ये मिळाला होता। 9-10 सालेला ते मिळालं होतं आम्हाला नंबर। फक्त 1 नंबर राहिला तर तो झाला होता। आम्ही 5 वाजता पहाटे उठतो, नवरा बायको मुलं सगळी त्याचा आहार, पहिल्यांदा त्यांचं शेणगण काढणे, परत वैरण टाकणे, परत धारा झाल्यानंतर पाणी पाजणे, परत धुवून घेणे, असं आमचं 9 वाजेस्तोवर कार्यक्रम चालू असतो सकाळचा, आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेस्तोवर चालू असतो। 22 लिटर रोजचं दैनंदिन दूध उत्पादन। तर तुमचं अभिनंदन। आज आपल्यासोबत गडिंग्लजचा हा जरळी परिवार आहे। हे गेली 10 वर्ष दरवर्षी गोकुळश्री पुरस्कार घेतात। त्यामध्ये सलग 5 वर्ष त्यांचा पहिला क्रमांक आलेला आहे आणि त्यानंतर सलग 5 वर्ष 3रा क्रमांक आलेला आहे। तर त्यांना आजही पुरस्कार मिळालेला आहे। गोकुळश्री पुरस्कार आज 3य क्रमांक मिळालेला आहे। गोकुळश्री स्पर्धेमध्ये गेली कित्येक वर्ष भाग घेतो। त्यामध्ये आम्ही 10 वर्ष म्हणजे 5 वर्ष पहिला नंबर मिळवलेला आहे आणि 5 वर्ष 3रा नंबर मिळवला आहे। त्यातील एका म्हैशीने आमच्या 5 वर्ष सलग पहिला नंबर घेतलेला आहे। प्रत्येक वर्षी पहिला नंबर बसलेला आहे। आमचं छोटं कुटुंब आहे, आम्ही छोटं म्हणजे कुटुंबच आमचं गोट्यामध्ये राबतं। सगळं जनावरांची व्यवस्था कुटुंबच करतं। चारा आमचा सगळा विकत असतो। गोकुळचं पशुखाद्य, परत वैरण, सुकी वैरण, हे सगळं गोकुळचं आम्ही सगळं वापरतो। मिनरल मिक्सर, मिल्ट्रन मिक्सर, सगळं गोकुळचे प्रोडक्ट सगळे जनावरांनी वापरतो। गोकुळचं कोयना डायमंड पण पशुखाद्य फार चांगलं आहे।